बरं, कुठली अशी गोष्ट आठवतंय का काही? अशी कुठली गोष्ट असेल? काय हो, येळ लागला? अजून बी तपास सुरू होता वय? होय, समद गाव पालत घातलं. ती काल येशीवर जी बाई दिसली होती, तिचा शोध लागला? नाही, मी स्वतः समधी घर फिरलो. समध्या घरात जनक बाबाच्या बी घरी गेला होता वय? ते नव, जा मला आंघोळीला पाणी काढ जा. मला आवरून लगेच बाहेर जायचं आहे. आंघोळ करा गो. आधी माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या. जनक बाबाच्या घरी गेला होतात की नाही? तिथं शोध घेतला का नाही तुम्ही? अगं त्या जनक बाबाच्या घराचं काय एवढं? अव तिथंच समजा घोळ हाय. गावामध्ये जे काय बिघडतंय ना, ते त्या घरापायी आणि त्या जगदंबेपायी. तुम्हाला सांगते, ही जी कोणी बाई येशीवर दिसली आहे ना व, तिचा बी त्या जगदंबेशी काहीतरी संबंध असणार. उगीच काय वाटतं ते बोलू नकोस. अव खरंच सांगते, तुम्हाला नाही पटायचं. बरं मला सांगा, जगदंबा होती ना घरी? भेटली तुम्हाला? होती घरी? नाही नाही? होते होते, भेटली. काय म्हणाली? झोपली होती बिचारी. आमचं काही बोलणं नाही झालं. झोपली होती? आणि आता? अहो पण हे बघ, ही तुझी टकळी काय कधी संपत नाही. मला आवरायचंय, निघतो मी, नंतर बोलू. अहो पण एका बी प्रश्नाचं उत्तर धड दिलं नाही. कुठेतरी पाणी नक्कीच मुरतंय. या जगदंबेवर करडी नजर ठेवायला पाहिजे, आधीच ठरलं होतं. तिची काय थेरत चालल्यात हे बघायला मलाच हालचाल करायला पाहिजेत. उजव्या हाताने धरू शकतो पण डाव्या हाताने नाही, अशी कुठली गोष्ट असेल? सांग लवकर, माझ्याकडे वेळ नाहीये. आणि येत नसेल तर हरलीस म्हणून कबूल कर. काय बरं असेल? काय असेल अजून? मला उत्तर मिळालंय. अशी गोष्ट जी आपण उजव्या हातात पकडू शकतो, पण तीच गोष्ट आपल्याला डाव्या हाताने पकडता येत नाही. ती म्हणजे आपला डावा हात. हे बघ, आपला डावा हात उजव्या हातात पकडू शकतो, पण डावा हात डाव्या हाताने कसा पकडणार? बरोबर आहे की नाही? उत्तर अगदी योग्य आहे. तू नुसती मायावी नाहीस, बुद्धिमानी आहेस. पण जो आता तिसरा प्रश्न मी तुला विचारणार आहे, त्याचं उत्तर तुझ्या बुद्धीच्याही पलीकडचं आहे. ते उत्तर जर का तुला आलं, तू तुझ्या साथीदाराला जिवंत घेऊन जाऊ शकशील. पण ते उत्तर आतापर्यंत कुणाला? काय तिसरा प्रश्न? कान नाहीच मला, तरीही मी ऐकतो. तोंड नाहीच मला, तरीही मी शब्दात बोलतो. देहाविना हे जिवंत मी, वाऱ्यावरी सदा डोलतो मी. सांग बरं, मी कोण? हे खरंच अवघड आहे. ज्याला कान नाहीत पण तो ऐकतो, त्याला तोंड नाही तरी तो बोलू शकतो, तेही शब्दात. काय असेल हे? मला काहीच का आठवत नाहीये. कसं शोधायचं हे उत्तर? जरासाठी वाचलो आपण. ते भाल जर आत घुसले असते ना, तर काही खरं नव्हतं. पण आज मेंगाजी भाऊजी असं चांगलं कसं काय वागले? त्यांना समज कळलं होतं, तरी बी त्यांनी काहीच उघड केलं नाही. त्याचं मन बी बदललं असेल. देवी कुठल्या मार्गाने आपल्याला मदत करेल काही सांगता येत नाही. आणि मेंगाची वाटतो तसा नसेल आत. कुठल्या तरी भीतीपायी त्या मदराच्या नादाला लागला असणार. तरी बी त्यांना सांगितलेलं विसरून चालणार नाही. ते सैनिक आले ना तर कठीण होईल समज. होय, धोका अजून टळलेला नाही. आपल्याला सावध राहायला पाहिजे पहिल्यापेक्षा जास्त. नाही नाही, हरलीस तू. मला थोडा वेळ हवा. तुझ्याकडे वेळ असला तरी तुझ्या या साथीदाराची वेळ मात्र परत आली. त्याचे प्राण आधीच गेलेत, पण ते परत आणण्यासाठीचा कालावधी ही संपत चालणार. घाई कर, नाहीतर सगळाच खेळ संपेल.
माझी चूक झाली का हो? हे अरण्य भीषण आहे, इथे धोका आहे असं तुम्ही म्हणाला होतात, तरी मी इथून जायचा हट्ट केला आणि तुमचाच जीव संकटात सापडलाय. मला तुम्हाला गमवायचं नाहीये हो. काका, तुम्ही का या मुलांच्याच खेळताय? तू मला अडवू शकत नाहीस. देवी, मी तुम्हाला ओळखू शकलो नाही. क्षमा करा, मला क्षमा करा. तुझ्या प्रश्नाचं उत्तर आहे प्रतिध्वनी. आपण एखाद्या दरीच्या दिशेनं उभं राहून ओरडतो, तेव्हा कान नसतानाही तो आवाज ऐकला जातो. तोंड नसतानाही प्रतिध्वनी रूपात ते शब्द बोलले जातात आणि आपल्याकडे परत येतात. तिथे कोणाचाही देह नसतो. प्रतिध्वनी फक्त वाऱ्यावर डुलतो. हेच आहे ना उत्तर? उत्तर योग्य आहे बालिके. तू जिंकलीस. तीनही प्रश्नांची तू अगदी योग्य उत्तरे दिलीस, म्हणून 3 रंगांचं हे पाणी तुझ्यासमोर प्रकट झालं. हे तू तुझ्या साथीदाराला पाज, त्याचे प्राण नक्कीच परत येतील. देवी, देवी, मी इथे. माझे प्राण तर त्या यक्षाने. देवी, तुम्ही प्राण वाचवलेत माझे. नंदी महाराज, यांनी फक्त तुमचेच नाही, माझेही प्राण वाचवले. मी एक यक्ष आहे. एका साधूच्या शापामुळे मी असुर झालो होतो. मला असा उशाप मिळाला होता की देवीचा एक अंश येऊन तुझी सुटका करेल, आणि आज तेच झालं. तुम्ही देवीचा अंश आहात का? त्यांना बघता क्षणी तुमच्या लक्षात यायला हवं होतं. ह्या साक्षात तुळजादेवींचा अंश आहेत. जगदंबा. धन्य झालो तुमच्या दर्शनाने देवी. तुमच्या पुढील प्रवासासाठी तुम्हाला शुभेच्छा देवी. आपला प्रवास संपत आला देवी. आता आपण चिंचपुरात दाखल होतोय. तुळजादेवींच्या वास्तव्याने पावन झालेलं चिंचपूर. तुळजादेवींचं चिंचपूर. बरं का देवी, महिषासुराने या गावात हल्ला केला तेव्हा तुळजादेवींनी त्यांचं मंदिर पृथ्वीच्या पोटात गडप केलं. उरला तो फक्त हा चिंतामणी पाषाण. आता महिषासुराचा अंत होऊन देवींचं मंदिर पुन्हा वर येत नाही तोपर्यंत हा चिंतामणी पाषाणच या गावातील लोकांसाठीचा आधार आहे. देवी, ह्या चिंतामणी पाषाणात तुळजाईंचा अंश आहे आणि तुम्ही देखील तुळजादेवीचंच रूप आहात. तुम्हा दोघांची एकमेकांना ओळख पटली आहे. काय हो, या कोण आहेत? अहो कोण आहे म्हणजे? कदम बाबा पाहताय ना, अहो छोटी मुलगी आहे ती, शेजारच्या गावातीलच आहे. अहो आम्हाला खरं खरं सांगा, आम्ही देवी आईचे निश्चिम भक्त आहोत.
देवी आई चिंचपूर मधून निघून गेल्यापासून आम्ही दररोज इथं येतोय. बरं, आज पहिल्यांदाच आम्हाला काहीतरी वेगळी जाणीव होती. कोण आहे ही लेक? कदम बाबा, असं समजा की तिला देवीचा आशीर्वाद आहे. बाकी याहून मी फार काही सांगू शकत नाही. ये बघ माय, तू कोण आहेस आम्हाला ठाव नाही आणि ते जाणून बी घ्यायचं नाही. बरं, तुला बघितल्यापासून एक नवीन आस मनात जागी झाली. या भूमीला असुराने येडा घातलाय, ते लवकर सुटणार आणि तुळजाईचं राज्य पुन्हा येणार अशी आशा मनात निर्माण झाली. आई राजा, आई राजा, आई राजा. खरं सांगायचं तर आम्ही इथे कुणाची तरी भेट घ्यायला आलोय. तरी वाटलंच आम्हाला. ते जेव्हा इथं आलेत ना व, तेव्हाच आमच्या लक्षात आलं होतं आता काहीतरी वेगळं घडणार आहे. ते कोण ते? अहो, जरा बाहेर येता का? तुम्हाला भेटायला कोण आले ते बघा.